चिपळूण नगर परिषद आणि संपूर्ण प्रशासन हे स्वच्छता मोहिमेमध्ये अग्रेसर असतं। तसं आता प्लास्टिकमुक्त अभियान जे आहे हे राबवण्यात आलेलं आहे। हिरवी आपण ओंकार भोजनेंना पाहत असतो, सिनेमाच्या दृष्टिकोनातून पाहत असतो, विविध गोष्टीतून पाहत असतो, आपण कला पण पाहत असतो, पण आता तुम्ही स्वतः अभियानात सामील झालाय, कसं वाटतंय? नाही, आता नेमक्या शब्दात सांगायचं तर मला याच गोष्टीची गरज होती। म्हणजे आपण सोशली कनेक्ट असणं फार गरजेचं आहे कुठल्याही प्रकारे। तर मला हे निमित्त मिळालं की स्वच्छता अभियान किंवा प्लास्टिक हटाव मोहीम, तर त्या निमित्तानं मला या सगळ्या उपक्रमाशी जोडून घेता आलं स्वतःला। तर ते मला खूप जास्त ऊर्जा देणार आहे। कारण मी माझं काम करत असताना दुसरं काहीतरी पाहिजेच आहे की मी कुठेतरी गुंतून राहील, या सगळ्या सगळ्या गोष्टींशी कनेक्ट राहील। त्यामुळे मला ते आनंद देणार गोष्ट आहे। ओंकार चिपळूणकर आहेस, चिपळूणशी नातं जोडलेलं आहे, तरी हे सगळ्यात काढून तो चिपळूणमध्ये वेळ घालवत असतो। संपूर्ण निसर्गाची आवड निर्माण झाली आहे। आता झाडं देखील बघतोयस, इथं जो उपक्रम राबवलेला आहे हे बघतोय, नवीन लागवडी बघतोय, कसं वाटतंय? ते खूपच, मी म्हटलं तसं की हे असं चित्र सगळीकडेच पाहायला मिळालं पाहिजे। हे फक्त एक चिपळूण तालुका आज आपल्या मला असं वाटतं की जवळपासच्या तालुक्यांमध्ये थोडा अग्रेसर आहे, म्हणजे थोडा पुढाकार घेऊन करतोय। पण याचा अर्थ असं नाही की आपल्यात स्पर्धा आहे, आपल्याला त्या सगळ्यांबरोबर एकत्र येऊन करायचं आहे। त्यामुळे मला खरंच कौतुक वाटतं आमचे मुख्याधिकारी सर भोसले सर आणि प्रांताधिकारी सर आकाश सर। तर या अशा टीममुळेच हे सगळं शक्य आहे। म्हणजे नागरिकांना एक विश्वासात घेऊन अशा प्रकारच्या योजना, अशा प्रकारचे उपक्रम राबवणं ही मोठी कसरत असते। अर्थात आपल्या सगळ्यांना ते ज्ञात आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। पण ती कसरत पूर्ण करून आज आपण बघू शकता की इथे सुद्धा एक देवराईचं एक मॉडेल आपल्यासमोर आपण इथे पाहतोय, आपण बघू शकता व्यवस्थित। तर ते किंवा स्वच्छतेचं अभियान आहे किंवा आणखी काय दूरदृष्टी ठेवून या सगळ्या गोष्टी शक्य होतात असं मला वाटतं, आणि आपण त्या गोष्टीचे भाग आहोत याचा मला खरंच मनापासून आनंद आहे। ओंकार, शूटिंगच्या माध्यमातून जगभर फिरत असतं आपण, कोकणचं सौंदर्य किती वेगळं पण वाटतं, काय करायला वाटतं, असं कशा पद्धतीने पुढं जाऊ शकतं कोकण, काय वाटतंय, कशा दृष्टिकोनातून या विकासाकडे पाहिलं गेलं पाहिजे? नाही, आता कोकणाचं सौंदर्य आपण वेगळेपणानं काय सांगण्याची आवश्यकता नाही, ते आहेच। आत्ता आपल्याकडे पण कोकणात पण सिनेमा किंवा अशा दृष्टीनं लोक शूटिंगसाठी आणि येत आहेत, तर त्यांनाही इकडलं महत्त्व, सौंदर्य कळतं आहे, निसर्ग सौंदर्य कळतं आहे, लक्षात येतं आहे। तर आपली पण ती जबाबदारी आहे की जसं जगात आपल्याला फिरायला आवडतं तसं माझ्या इथेही, म्हणजे आपल्या इथेही लोकांनी जगातला एखादा आवडीचा किंवा असा मोहक किंवा असं काय आवडेल असा भाग आहे, तिकडे त्यांना यायला आवडेल अशी तयारी आपण पण करायला हवी असं मला वाटतं। चिपळूणमध्ये जे उपक्रम राबवले जातात, या उपक्रमांची माहिती देखील इथं ओंकारनं घेतली। आपल्यासोबत प्रांत अधिकाऱ्यांची बातचीत करणार आहे। सर, कसं हे सगळं अभियान राबवलं जातं आहे, किती सक्सेस मिळतोय आणि काय उद्देश आहे, टार्गेट कसं आहे? आजचा जो प्लास्टिक संकलन मोहीम होती ती आपण 13 शाळांच्या माध्यमातून राबवली। त्याच्यामध्ये सर्व सहकारी कार्यालयाचा सहभाग आहे आणि नगरपालिका त्यातली मेन एजन्सी आहे, ज्याच्यामध्ये या आजच्या मोहिमेमध्ये कमीत कमी 2,500 ते 3,000 लोकांनी सहभाग घेतला। आणि याच्यामध्ये कचरा असेल किंवा प्लास्टिक असेल आणि रॅफर्स असतील हे कलेक्ट केले। याची संख्या दुपारपर्यंत येईल की एक्झॅक्ट किती कचरा संकलित झाला, परंतु कचरा किती संकलित झाला याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की जो पुराला कारणीभूत होतो की नाल्या गटाऱ्यामध्ये जाऊन वॉटर लॉगिंग होतं, ते कचरा, तो प्लास्टिकचे रॅपर्स असतील किंवा बाटल्या असतील त्या संकलित करणे, आणि सगळ्यात महत्त्वाचं कचरा संकलित करण्याबरोबरच या मोहिमे माध्यमातून लोकांमध्ये आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे। सर, गाळमुक्त जवळपास चिपळूण झालेला आहे, पुराचा आता प्रश्न बऱ्यापैकी निकाली आला आहे, कसं बघता इकडं? चिपळूणचा पूर जर आपण बघितलं तर एक नियोजनबद्ध जर कार्यक्रम केला तर हा पूर मुक्त चिपळूण होणार आहे ना। गेले 2-3 वर्ष आपण हे पाहतोय, ज्याच्यामध्ये गाळ काढण्याची मोहीम असेल, त्याचबरोबर आजूबाजूच्या धरणातल्या पाण्याचं नियोजन असेल, त्याचबरोबर या वर्षी आपण नगरपालिका असेल किंवा हायवे असेल 2 एप्रिलपासून जे काही गटारे नाले सफाई घेतली त्या माध्यमातून आपण चित्र पाहतोय की आजूबाजूचे तालुके किंवा शहरांची परिस्थिती पाहतोय आणि चिपळूणची परिस्थिती पाहतोय। त्यामध्ये खूपच मोठ्या प्रमाणाचं अंतर आहे की जेणेकरून ही जी सफाई झाली आणि यापुढेही अशा लोकांच्या जनजागृतीच्या ज्या मोहिमा आहेत, जसं संकलन मोहिमा असेल किंवा वेगवेगळ्या मोहिमा, त्याही प्रशासन या ठिकाणी सर्वच नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर NGO आणि नागरिकांच्या माध्यमातून आणि शाळेच्या माध्यमातून आपण राबवतोय, आणि त्याचाच परिणाम कुठेतरी पूरमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल चालली आहे। सर, नगरपालिकेच्या माध्यमातून कशा पद्धतीने जनजागृती केली जाते? आपल्याला माहिती आहे की आज आपण स्वच्छता मोहीम घेतली होती आणि त्याच्यामध्ये प्लॅस्टिक मुक्त चिपळूण हे अभियान किंवा त्याच्यासाठी एक पहिलं पाऊल आपण टाकलं होतं।
आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या चिपळूणचा जे अभिमान आहेत, चिपळूणचं जे नाव आपल्या महाराष्ट्रात आणि जगभरात मोठं करत आहेत ओंकारदादा भोजने यांना आपण आज या ठिकाणी स्वच्छता दूत ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्त केलं होतं. आणि त्यांच्या संकल्पनेतून त्यांनी पाठीमागे इच्छा बोलून दाखवली होती की मला अशा पद्धतीने याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे, तुम्ही त्या पद्धतीने आयोजन केलं पाहिजे. आम्ही तसं आयोजन केलं आणि आज आपण बघतोय की जवळपास 2,000 ते 3,000 मुलं सहभागी झाली. जनता देखील, सामान्य जनता असेल, महिला बचत गटाचे सदस्य असतील, सगळे शासकीय ऑफिसेस असतील आणि दादा स्वतः देखील होते. तर या सगळ्यांनी मिळून आज आपण प्लॅस्टिक मुक्तीसाठीचं जे अभियान आहे ते घेतलं. भविष्यामध्ये आणखीन याला जास्तीत जास्त प्रोत्साहन देऊन लोकांनी याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि हे चिपळूण गाव जे आहे हे माझं आहे, त्याच्यावरती आपण सगळ्यांनी प्रेम केलं पाहिजे. आपण आपल्या घरातला कचरा टाकून कुठे अंगणात कधी टाकत नसतो, आपल्या स्वतःच्या अंगणात टाकत नाही. तर तशा पद्धतीने चिपळूण हेच माझं एक कुटुंब आहे, माझं घर आहे, अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांनी जे केली पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे याचे साईड इफेक्ट पण आता आपण म्हणतो की बाबा त्याच्यामुळे पूर येतो. बऱ्याचदा आपल्याला दिसतं की जे पाणी साठलेलं आहे ते नाले असतील, गटर असतील, ते चोकअप होऊन झालेलं असतं, तर ते कमी होईल आणि आपल्याला सगळ्यांना एक चांगलं, स्वच्छ, सुंदर चिपळूण पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. दादांनी आमच्या नगरपालिकेच्या विनंतीला मान दिला आणि त्यांनी स्वच्छता दूत त्यांच्या बिझी शेड्यूलमधून ते अभिनयाच्या क्षेत्रामध्ये आज खूप मोठं त्यांचं काम असताना, त्यांना खूप कमी वेळ असताना त्यांनी ते स्वीकारलं आणि आज ते इथे उपस्थित राहिले. त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो. सहभागी झालेल्या सगळ्यांना देखील धन्यवाद देतो. यापुढे अशाच पद्धतीने स्वच्छता असेल, वृक्ष लागवड असेल आणि बाकी मग वाचवा आनंदाने असतील किंवा सायकल डे असेल, असे चांगले जे उपक्रम आहेत ते आपण पुढे घेऊन जात आहोत. त्याला सगळ्यांची साथ मिळेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. ओंकार, कसं राहणार आहे? कायमस्वरूपी राहणार आहे, कायमस्वरूपी सहभागी राहणार आहे? हो, अर्थात ती माझी जबाबदारी आहे, ते माझं कर्तव्य आहे. आता मी कुठून तरी मी बिलॉंग करतोच, म्हणजे मला होम टाऊन किंवा घर मला सांगावं लागेल, तर तो माझा पत्ता आहे. आणि माझा पत्ता जिथे आहे तिथे मला माझं, जसं सरांनी सांगितलं, माझं घर, अंगण, माझी पडवी, माझी बाग मला ते स्वच्छ ठेवावी लागेल. याच्यासाठी मला कोणी बक्षीस द्या नाही द्या तो मुद्दा नाही, तर ती माझी जबाबदारी. असे माझ्यासारखे आता आज सरांचं सांगितलं, उल्लेख केला की आज ब्रँड ॲम्बॅसिडर्स हे स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती झाली. पण आज आम्ही सगळे मिळून, मग जास्त लहान लहान विद्यार्थी मित्र खूप जास्त होते, तर आम्ही सगळ्यांनी स्वतःला आम्ही स्वच्छता मित्र म्हणून घोषित केलं आणि आम्ही तिथून पुढे कामाला लागलो. जसं आपण दोन्ही सरांचं आपण ते सगळं म्हणणं ऐकलं की त्यानुसार जे उपक्रम आपल्या चिपळूण शहरासाठी, आपल्या तालुक्यासाठी म्हणून येतील, त्या सगळ्या उपक्रमांबरोबर आम्ही सगळे स्वच्छता मित्र, आम्ही सगळे विद्यार्थी मित्र, आम्ही सगळे एकवटून त्याचा पाठपुरावा करत राहू, एवढी मात्र तुम्हाला मी खात्री देतो आणि आपले आभार मानतो. व्हिडिओ चरणसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.